जय जय रघुवीर समर्थ. नम्र निवेदन. श्री समर्थ रामदास या नावाचा उच्चार करताच आपल्या डोळ्यासमोर एक उंच गौरवर्णी पाणीदार नेत्रांची, सरळ नासिका असलेली, कसदार शरीरयष्टी असलेली आणि खणखणीत आवाज असलेली एक भव्य दिव्य मूर्ती उभी राहते. अगदी लहानपणापासून असलेली त्यांची एकांताची आवड आणि अखिल जनसमुदायाच्या उद्धाराची तळमळ ही श्री समर्थांच्या भावी उज्ज्वल जीवनाचा पाया ठरली. वयाच्या 12व्या वर्षी मातेच्या आग्रहास्तव लग्न मंडपाच्या बोहल्यावर चढलेला हा किशोर नारायण पुरोहितांनी सावधान असे म्हणतात खरोखरी सावधान झाला आणि त्याने लग्न मंडपातून धूम ठोकली. भानुजी गोसावी यांच्या कन्येच्या रूपाने मायादेवी हाती माळ घेऊन सर्वतोपरी सज्ज होऊन आपले मोहजाल पसरविण्याचा ती प्रयत्न करीत होती. परंतु अशावेळी माया आणि माया कार्य या दोहींच्या मोहाचा स्पर्श नारायणाने आपल्या हृदयास मुळीच होऊ दिला नाही. या अद्भुत प्रसंगाच्या अनुषंगाने संत श्री गिरीधर स्वामी म्हणतात, ऐसे कोठे नाही ऐकिले हो, वर्तले पूर्वी अवतारदिकासी न झाले हो, माया मोहिनीने ब्रह्मादिकास बोलविले, नाना पुराणे ऐकिली. ज्या किशोर अवस्थेमध्ये खेळायचे, आनंदाने हुंदडावायचे, रंगीन स्वप्नात रंगून जायचे, त्याच वयात या तरुण नारायण बाळाने 12 वर्षे गोदावरी काठी राहून धगधगीत ब्रह्मचर्याचे पालन करून श्रीरामांची तपश्चर्या केली आणि प्रभूंना प्रसन्न करून घेतले. आता बालक नारायण समर्थ रामदास या नावाने ओळखला जाऊ लागला. यानंतर समर्थांनी जनता जनार्दनाचा उद्धार करण्याचे जणू हाती कंकणच बांधले. या मार्गाने वाटचाल करण्यासाठी प्रथम त्यांनी असेतू हिमालय यात्रा केली, सर्व तीर्थांची दर्शने घेतली आणि त्या काळाच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीची सूक्ष्मतेने अवलोकन केले. यवनी राजांच्या राजवटीत हिंदू जनतेची होणारी पिळवणूक, महिलांवर होणारे अत्याचार आणि दारुण छळ या सर्वांची स्पष्ट कल्पना समर्थांना यात्रेच्या काळात आली. प्रथम त्यांनी मरगळलेल्या हातबल झालेल्या समाजात उत्साहाची, शक्तीची प्रतिष्ठापना केली. तरुण युवकांना हाताशी धरून त्यांना व्यायामाचे, बलशाली शरीरयष्टीचे महत्त्व पटवून देऊन त्यांच्यामध्ये अन्यायाविरुद्ध लढण्याची उमेद निर्माण केली. यासाठी त्यांनी व्यायामशाळा, तालिमी, आखाडे तयार करून शक्तिदेवता मारुतीची मंदिरे स्थापन केली. जनसामान्यांच्या उद्धारासाठी त्यांनी अथक परिश्रम केले. यावनी अन्यायपूर्ण राजवटीपासून जनतेची सुटका होऊन महाराष्ट्रात हिंदवी राज्याची स्थापना व्हावी ही समर्थांची दृढ इच्छा होती. ती शिवाजी महाराजांनी हिंदवी राज्याची स्थापना करून पूर्ण केली आणि समर्थांचा अनुग्रह प्राप्त केला. या राज्यस्थापनेनंतर श्री समर्थांनी उदंड झाले पाणी, स्नानसंध्या करावया असे अत्यंत समाधानाचे उद्गार काढले होते. स्वतंत्र राज्याच्या स्थापनेनंतर श्री समर्थांनी जनसामान्यांच्या उद्धारासाठी श्रीमद दासबोध, आत्माराम, मनाचे श्लोक अशा भव्य दिव्य ग्रंथांची रचना केली. श्री समर्थ म्हणतात, मुख्य ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्वाविषयी. दासबोधात विषयांची एवढी विविधता आहे की यदि हास्ती तदन्यत्र यन्ने हास्ती न तो क्वचित, अर्थात येथे जे आहे तेच दुसरीकडे सापडेल आणि येथे जे नाही ते अन्यत्र कुठेही सापडणार नाही. समर्थांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट प्रथम त्यांनी स्वतः आचरण करून नंतरच त्याचा उपदेश केला आहे. आधी केले मग सांगितले हा समर्थांचा दंडकच होता. बलदंड शरीराचा उपदेश करणारे श्री समर्थ स्वतः दररोज 1200 सूर्यनमस्कार घालीत असत आणि शिष्यांकडून घालून घेत. श्री समर्थांचा अपूर्व अवतार कार्याचे दर्शन आजही आपणास त्यांच्या दासबोध, आत्माराम, मनाचे श्लोक या अद्वितीय ग्रंथांद्वारे होत आहे. श्री समर्थांनी स्वतःच म्हटले आहे, माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परी मी आहे जगजीवनी निरंतर.
आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध असता न करावा खेद भक्तजनांनी माझी काया गेली खरे परी मी आहे जगदाकारे ऐका स्वहित उत्तरे सांगेन ती नका करू खटपट पहा माझा ग्रंथ नीट तेथे सायुज्याची वाट ठाई पडे रहा देहाच्या विसरे वर्तो नका वाईट बरे तेणे मुक्तीची द्वारे चोजविती तुम्हासी रामी रामदास म्हणे सदा स्वरूपी अनुसंधान करा श्री रामाचे ध्यान निरंतर असे म्हणणारे रामदास स्वामी प्रतिदेहातून दिसून येणाऱ्या अहम मी या आत्मीय संवेदनातून आत्मघन स्वरूपाचे संत दर्शन होणे हे सर्वस्वी दासबोध आणि आत्माराम या ग्रंथावरच अवलंबून आहे. यामुळे या दोन ग्रंथांच्या रूपातून श्री समर्थांचे दर्शन घेणे आणि आपला जन्म सफल करणे हे आपले आद्य कर्तव्य ठरते ना. ग्रंथराज दासबोध हा रत्नांनी भरलेल्या सागराप्रमाणे आहे. त्यातील कोणती रत्ने निवडून घ्यावीत हे सामान्य साधकांना कळत नाही. यासाठी आपल्या सद्गुरू परमपूज्य लीलावती श्यामापंतबाईंनी या अथांग सागरातून काही रत्ने आपल्या भक्तजनांसाठी निवडून दिली आहेत. त्या रत्नरूपी समासातील ओव्यांचा सुलभ अनुवाद श्रीमद दासबोध नवनीत या रूपात संकलित करण्याचा हा खोळा प्रयत्न त्यांच्याच प्रेरणेने आणि आशीर्वादाने केला आहे. हा अनुवाद आम्हा सर्वांना मार्गदर्शक ठरेल असा विश्वास वाटतो. यात जे काही उत्तम आहे ते सर्व सद्गुरूंचे आहे आणि ज्या काही त्रुटी आहेत त्या या संकलकाच्या आहेत असे मानून साधकांनी क्षमा कराव्यात. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. नम्र निवेदन. श्री समर्थ रामदास या नावाचा उच्चार करताच आपल्या डोळ्यासमोर एक उंच गौरवर्णी पाणीदार नेत्रांची सरळ नासिका असलेली कसदार शरीरयष्टी असलेली आणि खणखणीत आवाज असलेली एक भव्य दिव्य मूर्ती उभी राहते. अगदी लहानपणापासून असलेली त्यांची एकांताची आवड आणि अखिल जनसमुदायाच्या उद्धाराची तळमळ ही श्री समर्थांच्या भावी उज्ज्वल जीवनाचा पाया ठरली. वयाच्या 12व्या वर्षी मातेच्या आग्रहास्तव लग्नमंडपाच्या बोहल्यावर चढलेला हा किशोर नारायण पुरोहितांनी सावधान असे म्हणताच खरोखरी सावधान झाला आणि त्याने लग्न मंडपातून धूम ठोकली. भानुजी गोसावी यांच्या कन्येच्या रूपाने मायादेवी हाती माळ घेऊन सर्वतोपरी सज्ज होऊन आपले मोहजाल पसरविण्याचा ती प्रयत्न करीत होती. परंतु अशावेळी माया आणि माया कार्य या दोघींच्या मोहाचा स्पर्श नारायणाने आपल्या हृदयास मुळीच होऊ दिला नाही. या अद्भुत प्रसंगाच्या अनुषंगाने संत श्री गिरीधर स्वामी म्हणतात, ऐसे कोठे नाही ऐकिले हो, वर्तले पूर्वी अवतारादिकासी न झाले हो, माया मोहिनीने ब्रह्मादिकास भुलविले, नाना पुराणे ऐकिली. ज्या किशोर अवस्थेमध्ये खेळायचे, आनंदाने हुंदडावायचे, रंगीन स्वप्नात रंगून जायचे, त्याच वयात या तरुण नारायण बाळाने 12 वर्षे गोदावरी काठी राहून धगधगीत ब्रह्मचर्याचे पालन करून श्रीरामांची तपश्चर्या केली आणि प्रभूंना प्रसन्न करून घेतले. आता बालक नारायण समर्थ रामदास या नावाने ओळखला जाऊ लागला. यानंतर समर्थांनी जनता जनार्दनाचा उद्धार करण्याचे जणू हाती कंकणच बांधले. या मार्गाने वाटचाल करण्यासाठी प्रथम त्यांनी असेतू हिमालय यात्रा केली, सर्व तीर्थांची दर्शने घेतली आणि त्या काळाच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीची सूक्ष्मतेने अवलोकन केले. यवनी राजांच्या राजवटीत हिंदू जनतेची होणारी पिळवणूक, महिलांवर होणारे अत्याचार आणि दारुण छळ या सर्वांची स्पष्ट कल्पना समर्थांना यात्रेच्या काळात आली. प्रथम त्यांनी मरगळलेल्या हातबल झालेल्या समाजात उत्साहाची शक्तीची प्रतिष्ठापना केली. तरुण युवकांना हाताशी धरून त्यांना व्यायामाचे, बलशाली शरीरयष्टीचे महत्त्व पटवून देऊन त्यांच्यामध्ये अन्यायाविरुद्ध लढण्याची उमेद निर्माण केली. यासाठी त्यांनी व्यायामशाळा, तालिमी, आखाडे तयार करून
शक्तिदेवता मारुतीची मंदिरे स्थापन केली. जनसामान्यांच्या उद्धारासाठी त्यांनी अथक परिश्रम केले. यावनी अन्यायपूर्ण राजवटीपासून जनतेची सुटका होऊन महाराष्ट्रात हिंदवी राज्याची स्थापना व्हावी ही समर्थांची दृढ इच्छा होती. ती शिवाजी महाराजांनी हिंदवी राज्याची स्थापना करून पूर्ण केली आणि समर्थांचा अनुग्रह प्राप्त केला. या राज्यस्थापनेनंतर श्री समर्थांनी उदंड झाले पाणी स्नानसंध्या करावया असे अत्यंत समाधानाचे उद्गार काढले होते. स्वतंत्र राज्याच्या स्थापनेनंतर श्री समर्थांनी जनसामान्यांच्या उद्धारासाठी श्रीमद दासबोध, आत्माराम, मनाचे श्लोक अशा भव्य दिव्य ग्रंथांची रचना केली. श्री समर्थ म्हणतात, मुख्य ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्वाविषयी. दासबोधात विषयांची एवढी विविधता आहे की यदि हास्ती तदन्यत्र यन्ने हास्ती न तो क्वचित, अर्थात येथे जे आहे तेच दुसरीकडे सापडेल आणि येथे जे नाही ते अन्यत्र कुठेही सापडणार नाही. समर्थांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट प्रथम त्यांनी स्वतः आचरण करून नंतरच त्याचा उपदेश केला आहे. आधी केले मग सांगितले हा समर्थांचा दंडकच होता. बलदंड शरीराचा उपदेश करणारे श्री समर्थ स्वतः दररोज 1200 सूर्यनमस्कार घालीत असत आणि शिष्यांकडून घालून घेत. श्री समर्थांचा अपूर्व अवतार कार्याचे दर्शन आजही आपणास त्यांच्या दासबोध, आत्माराम, मनाचे श्लोक या अद्वितीय ग्रंथांद्वारे होत आहे. श्री समर्थांनी स्वतःच म्हटले आहे, माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परी मी आहे जगजीवनी निरंतर. आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध, असता न करावा खेद भक्तजनांनी. माझी काया गेली खरे, परी मी आहे जगदाकारे. ऐका स्वहित उत्तरे सांगेन ती, नका करू खटपट पहा माझा ग्रंथ नीट. तेथे सायुज्याची वाट ठाई पडे, रहा देहाच्या विसरे. वर्तो नका वाईट बरे, तेणे मुक्तीची द्वारे चोजविती तुम्हासी. रामी रामदास म्हणे सदा स्वरूपी अनुसंधान, करा श्री रामाचे ध्यान निरंतर. असे म्हणणारे रामदास स्वामी प्रतिदेहातून दिसून येणाऱ्या अहम मी या आत्मीय संवेदनातून आत्मघन स्वरूपाचे संत दर्शन होणे हे सर्वस्वी दासबोध आणि आत्माराम या ग्रंथावरच अवलंबून आहे. यामुळे या दोन ग्रंथांच्या रूपातून श्री समर्थांचे दर्शन घेणे आणि आपला जन्म सफल करणे हे आपले आद्य कर्तव्य ठरते ना. ग्रंथराज दासबोध हा रत्नांनी भरलेल्या सागराप्रमाणे आहे. त्यातील कोणती रत्ने निवडून घ्यावीत हे सामान्य साधकांना कळत नाही. यासाठी आपल्या सद्गुरू परमपूज्य लीलावती श्यामापंतबाईंनी या अथांग सागरातून काही रत्ने आपल्या भक्तजनांसाठी निवडून दिली आहेत. त्या रत्नरूपी समासातील ओव्यांचा सुलभ अनुवाद श्रीमद दासबोध नवनीत या रूपात संकलित करण्याचा हा खोळा प्रयत्न त्यांच्याच प्रेरणेने आणि आशीर्वादाने केला आहे. हा अनुवाद आम्हा सर्वांना मार्गदर्शक ठरेल असा विश्वास वाटतो. यात जे काही उत्तम आहे ते सर्व सद्गुरूंचे आहे आणि ज्या काही त्रुटी आहेत त्या या संकलकाच्या आहेत असे मानून साधकांनी क्षमा कराव्यात. जय जय रघुवीर समर्थ.